नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारा निर्णय सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचे हप्ते तसेच पीक विमा व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। आता नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा लाभ जमा होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम ही रक्कम जमा होणार, ए टू झेड माहिती आता तुम्हाला शेतकरी बांधवांनो पाहायला मिळणार आहे। अनेक दिवसापासून तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहत आलात, त्यामध्ये तुमची फक्त फसवणूक केली जाते। आज हप्ता जमा होणार, उद्या हप्ता जमा होणार, तुम्हाला त्यामध्ये असं सांगण्यामध्ये येतंय। परंतु आता शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करू नका, मी तुम्हाला अधिकृत माहिती या ठिकाणी दाखवणार आहे। सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेमकी काय निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000, 10व्या हप्त्याचे 2000 तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 व शेतकरी बांधवांनो पीक विमा रक्कम तुमच्या हेक्टरी प्रमाणे काही शेतकरी बांधवांना 15,000 रुपये मिळेल, काहींना 18 ते 17,000 रुपये तर काहींना 23 ते 25,000 रुपयापर्यंत सुद्धा या ठिकाणी पीक विमा रक्कम मिळणार आहे। तर आता चला सविस्तर माहिती जाणून घेऊया, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमकी सरकारने कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप करण्याची यादी जाहीर केली आहे हे देखील तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुम्हाला सुद्धा पैशांची अत्यंत गरज असेल, हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याच्या पैशाच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर शेतकरी बांधवांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तर माहिती जाणून घेऊया, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम लाभ दिला जाणार। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला। याच कारणामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधव म्हणजेच की सरकारवरती तीव्र नाराज होते आणि आता शेतकरी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आतापर्यंतचा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे। आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे निधी उपलब्ध नसल्यामुळे नमोचा हप्ता पुढे ढकलण्यामध्ये आला होता। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता जमा होणार आहे। त्यासोबत तुम्हाला 10वा हप्ता मिळणार आहे, तसेच पीक विमा रक्कम देखील मिळणार आहे आणि शेतकरी बांधवांनो पीक विमा रक्कम सोबतच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पीएम किसान योजनेचा सुद्धा हप्ता मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये, कारण की शेतकरी बांधवांनो आजपर्यंत फक्त तुम्हाला एका सोबत एक योजना जमा झाली असेल, लय 2 योजना, परंतु आता 3 ते 4 योजनांचे पैसे या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तर आता चला नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, तसेच तुम्हाला कोणती कामे करायची आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं की आज या ठिकाणी पहिल्याच टप्प्यामध्ये 25 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रखडलेल्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये तसेच पीक विमा तुमच्या हेक्टरी प्रमाणे आणि त्याचसोबत म्हणजेच की शेतकरी बांधवांनो दरवेळी प्रमाणे पीएम किसान योजनेचे सुद्धा 2,000 रुपये। तुम्हाला तर माहितच आहे, नरेंद्र मोदी साहेबांनी जर का घोषणा केली तर तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होते। आता त्याचसोबत नमोचे 2 हप्ते, पीएमचा 1 हप्ता व पीक विमा आता या 25 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। जर का या 25 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला आता कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की शेतकरी बांधवांनो कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, सरकारने तर अशी देखील घोषणा केलेली आहे की नेमकी
बरेच शेतकरी बांधव अपात्र होणार. मग नेमकी यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमकी कोणते जिल्हे आहेत त्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का, हे देखील आता आपण शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे आता 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर शेतकरी बांधवांनो खाली दिलेलं सबस्क्राईब बटन क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, म्हणजेच की मागील हप्ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा आताच मागील काही दिवसांपूर्वी 23वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालाय. तो तुमच्या खात्यावरती जमा झालाय का? तो जर का 23वा हप्ता पीएमचा तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहे. तुमच्या देखील खात्यावरती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते प्लस पीएम किसान योजनेचा 1 हप्ता व पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती या ठिकाणी म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे सुद्धा मागील हप्ते जमा झालेले पाहिजे तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तुमच्या खात्यावरती नमोचे मागील हप्ते जमा झालेत का हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. म्हणजेच की नमोचा म्हणजेच की 5वा हप्ता असेल, 6वा असेल, 7वा असेल, 8व्या हप्त्यापर्यंत वाटप झालेलं आहे. 8व्या हप्त्यापोत तुमच्या खात्यावरती हप्ते जमा झालेत का हे देखील आम्हाला नक्की कळवा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, आपण आता हे जाणून घेऊया की नेमकी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. आता आपण शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला आता कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. बँकेच्या खात्याकडे लक्ष ठेवायचं आहे. कधीही तुमच्या बँकवरती असा मेसेज येणार आहे की पैसे क्रेडिट झाले, म्हणजेच की पैसे डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती जमा झाले. त्यामुळे आता मोबाईलकडे देखील लक्ष ठेवा. आणि आता कोणतं काम करायचं आहे हे देखील आपण पुढे पाहणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पात्र होण्यासाठी कोणती कामे शेतकरी बांधवांची पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे, काय सांगितलेली कामे आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. जर का शेतकरी बांधवांनो तुमची ती कामे पूर्ण असतील तर तुम्हाला अजिबात काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. परंतु जर का तुमची कामे अपूर्ण असतील तर शेतकरी बांधवांनो मात्र तुम्हाला म्हणजेच की तातडीने कामे करायची आहेत. तर आता चला नेमकी कोणती कामे करायची आहेत हे तर आपण शेतकरी बांधवांनो पुढे जाणूनच घेऊया. परंतु शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व पीक विमा रक्कम या ठिकाणी रखडलेली जमा होणार आहे. आता आपण त्या 25 जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया. त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे एकदा नक्की चेक करा. आणि जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला पुढील टप्प्याची सुद्धा वाट पाहण्याची गरज नाहीये. तुम्हाला याच टप्प्यामध्ये या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये पीक विमा तुमच्या हेक्टरी प्रमाणे काहींना 17,000, काहींना 15,000, काहींना 20,000 तर काहींना 25,000 पेक्षाही जास्त रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. त्यासोबत पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता अशी तुम्हाला आता पूर्णपणे रक्कम या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे आता लक्ष देऊन पाहत चला या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे एकदा नक्की चेक करा. तर आता चला शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी पाहूया आणि त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की कोणती तुमची कामे पूर्ण आहेत का पाहायचं आहे. शेतकरी बांधवांनो जर का त्या कामामधील म्हणजेच की कामामधील तुमचं एक जरी काम अपूर्ण असेल तर तुम्हाला हप्त्याच्या लाभासाठी तातडीने काम करून घ्यायचं आहे, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे आता थोडासा वेळ काढून नक्की पाहत चला. तुम्हाला खरोखर हप्त्यांची अत्यंत गरज असेल तर नक्कीच थोडासा वेळ काढून 2 ते 3 मिनिटे आता नक्की पाहत चला. तर आता चला आपण सर्वप्रथम जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया आणि त्यानंतर वळूया की कोणती तुम्हाला कामे करायची आहेत ते देखील पाहूया. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे तो म्हणजेच की शेतकरी बांधवांनो नाशिक. नाशिकमधील शेतकरी असाल, नाशिकमधील नागरिक असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल. पीक विमा रखडलेला केव्हा जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल, पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता कधी जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल, तर आता शेतकरी बांधवांनो नाशिकमधील सर्व शेतकरी बांधवांची देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अहमदनगर. अहमदनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता अहमदनगर मधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. अहमदनगर मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो यवतमाळ. यवतमाळ मधील शेतकरी असाल, यवतमाळ मधील नागरिक असाल, तुम्ही सुद्धा पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची, नमो शेतकरी योजनेच्या रखडलेल्या 9व्या हप्त्याची तसेच 10व्या हप्त्याची व पीक विम्याची प्रतीक्षा
करत असाल, पीक विमा तुम्ही भरलेला असेल, तर शेतकरी बांधवांनो आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे पुणे. पुण्यामधील नागरिक असाल, पुण्यामधील शेतकरी असाल, तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. हिंगोलीमधील शेतकरी असेल, हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल, हिंगोली जिल्ह्यामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला छत्रपती संभाजीनगर. अकोला छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, अकोला छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, तसेच शेतकरी बांधवांनो पीक विमा रक्कम व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर. जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, नागरिक असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची व पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता तुमची देखील पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून प्रतीक्षा संपवण्यामध्ये आली असून आता खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अमरावती. अमरावतीमधील शेतकरी असाल, अमरावतीमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीक विमा भरलेला असेल, सरकार नेमकी नमोचे हप्ते केव्हा देते असा तुमचा प्रश्न असेल, तर आता अमरावतीमधील सर्व शेतकरी बांधवांच्या प्रश्नांचं उत्तर देखील मिळालं असून आता अमरावतीमधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, शेतकरी बांधवांनो 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, म्हणजेच की 9व्या प्लस 10व्या हप्त्याचे 2 + 2 4000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये असे मिळून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यासोबत पीक विमा देखील तुमच्या हेक्टरी प्रमाणे जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बीड. बीड मधील शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, बीड मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तर तुम्ही सुद्धा कसलीही काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून डीबीटीच्या हस्तांतरितद्वारे पूर्णपणे रक्कम ही डायरेक्ट तुमच्या बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खात्यावरती जमा होणार आहे. बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर. बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर मधील शेतकरी असाल, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते, तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते डीबीटीच्या अंतर्गत केली जाणार आहे. त्यामुळे बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर मधील शेतकरी असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो धुळे. धुळेमधील शेतकरी असाल, धुळेमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर, परभणी. पालघर, परभणी मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी मध्ये राहून शेती करत असाल, पालघर, परभणी मधील कोणत्या पण एका तालुक्यातील नागरिक असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता तुमची देखील ही प्रतीक्षा सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे संपवण्यामध्ये आली असून आता खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे योजनांचा लाभ या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी, रायगड. रत्नागिरी, रायगड मधील शेतकरी असाल, रत्नागिरी, रायगड मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल, 9व्या प्लस 10व्या, तसेच पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे रत्नागिरी, रायगड. त्यानंतरचा शेतकरी बांधवांनो त्यानंतरचा सातारा, सोलापूर. सातारा, सोलापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. सातारा, सोलापूर मधील शेतकरी असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. सातारा, सोलापूर मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील नागरिक असाल, तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे योजनांचा लाभ भेटणार आहे, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, ठाणे. सिंधुदुर्ग, ठाणे मधील शेतकरी असाल, सिंधुदुर्ग, ठाणे मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता शेतकरी बांधवांनो तुमची सुद्धा प्रतीक्षा ही सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे संपवण्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर का हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल, तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपली आहे. तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांची ही कामे पूर्ण असतील किंवा जे शेतकरी
शेतकरी बांधव ही कामे पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर आता 5 शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती काम आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो ई केवायसी करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। नंबर 2 वरती महत्त्वाचं काम म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे। आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। आणि नंबर 3 वरती शेतकरी बांधवांनो जर का फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर तातडीने काढून घ्या। फार्मर आयडी कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला शेतकरी मानलं जातं, शेतकरी ओळख तुमची असते तरच तुम्हाला हप्त्याचा लाभ दिला जातो। जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड बनवून घ्या। तर शेतकरी बांधवांनो ही महत्त्वाची 3 कामे अपूर्ण असतील तर करून घ्या। जे शेतकरी बांधवांची पूर्ण आहेत अशी शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब नक्की करा।